घेतला, ताब्यात घेतला, मग ज्वालामुखी. मग तिला बाकी त्याचं काही घेणं नसतं. मग देवा काय होती ती ज्वालामुखी. तुम्हाला कस काय अनुभव? देवाला कस काय अनुभव म्हणजे देवाच्या दोन झालेल्या आता, पण एक जवळ नाही राहिली. देवा बरं झालं ते मोकळे झाले. तुकाराम महाराज सारखंच झालं. बरं झालं देवा निघाली आणि बरे या दुष्काळी पिढाई. ज्वालामुखी होत असते सज्जनांनो. प्रपंचाचं प्रत्येकाचा तो कोणाचाही संसार असो, बेगडाची बाहुली दिसायला चांगली हो, असायला मात्र काही उपयोगाची नाही. तसं संसार, आपल्या सगळ्या गोष्टी टामटूम हे सगळं दिसायला चांगले, आनंदाची गोष्ट आहे. हे सगळं व्यवस्थेसाठी करायचं, पण अवस्थेसाठी परमार्थच करावं लागणार. हरिसेठ खऱ्या सुखासाठी परमार्थच करावं लागणार. राजा रावणाकडे काय कमी होतं का? पण तो सुखी झालाय का? सुखी नाही झाला. शेवटी युद्धभूमीमध्ये पडला हो त्या ठिकाणी. आणि म्हणून ज्ञानोबराकडे काय होतं? काहीच नव्हतं, पण माऊली सुख स्वरूप होते. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी शिवपीठ म्हणून सुख त्याच्यावर अवलंबून नाही. सुख आपल्या मनावर, समाधानावर, या परमार्थ नामचिंतनावर अवलंबून आहे. सुख कुठे आहे? इकडं नाही, सुख इकडे आहे. फक्त जागा चुकली म्हणून ती जीवाला भेटाना. जीवाची अपेक्षा चुकीची नाही. जो सुख पावो राम भजन में, वो सुख नाई अमीरी में। जो सुख पावो राम भजन में, वो सुख नाई अमीरी में। भला बुरा सबका सुन लीजिए, कर गुजरान गरीबी में। मन लागो, मन लागो, मन लागो मेरा फकीरी में। 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 फकीरी में। काय म्हणली? जो सुख पावो राम भजन में, वा, सो सुख नाही आमिरी में. क्या बात. भजनामध्ये, रामामध्ये, देवामध्ये जे सुख आहे ना, ते आमिरीमध्ये नाही. आमिरी म्हणजे श्रीमंतीमध्ये नाही. राजा रावणासारखी श्रीमंती आहे का आपल्याकडे? सप्तकोटी शुद्ध कांचनाची सप्तकोटी. महाराज हे नंबर 1 सोन्याचे 7 कोटी घर होते. 5 कोटी पाषाणाचे, आहे का नाही? काश्या आणि तांब्याचे सप्तकोटी, शुद्ध कांचनाचे सप्तकोटी. 5 लक्ष घर पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटाबंदी. कोटी घर जेथे काश्या आणि तांब्याचे, शुद्ध कांचनाचे. हे फक्त घराची संख्या सांगितली. बाकी पैसा आणि 3 सत्तान किती असेल? एका श्लोक मध्ये 14 चौकडे राज्य त्याचे, 14 चौघड्या राज्य त्याचे, आणि 33 कोटी देव त्याच्या ताब्यामध्ये आहेत. एक ग्रह जर आपल्याला लागला शनी, तर 7 वर्षे म्हटले आपल्याला सुधरत नाही. शनी लागल्यावर काय हाल होईल सांगता येत नाही. पण ते ग्रह राजा रावणाच्या त्या ठिकाणी असणाऱ्या आसनाच्या पायऱ्या होत्या. ते 7 ग्रह उतरण्याकरता किती त्याच्याकडे संपत्ती, सगळ्या गोष्टी ताब्यामध्ये होत्या. पण एवढा जरी असला तर राजा रावण सुखी झाला आमिरीमध्ये नाही महाराज. ते सुख कुठं आहे? तर ते फकिरीमध्ये. फकीर आहे, पण तो खरा फकीर असला पाहिजे. अशा पद्धतीनं असणार त्या ठिकाणी प्रपंच. त्या ठिकाणी करायचा नाही का? करायचा, पण सुखाची कल्पना नाही त्याच्यामध्ये. सर्व सुख जर कुठं असेल तर ते प्रपंचामध्ये नाही. ते दिखाऊ आहे, ते भासाऊ आहे, ते खोटं आहे, माईक आहे. हे फक्त कळलं पाहिजे. नाहीतर मग मनुष्य तिथंच झोंबत राहतो आणि मग शेवटी म्हातारा होतो, प्राण जातं, आणि पुन्हा वासना गुंतते आणि पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणेला म्हणून प्रपंचातलं जे काही आपल्याला सुख भेटतंय ना, ते सुख प्रपंचातलं नाही, ते आत्म्याचं सुख आहे.
आपलं सुख आहे. मला ही प्रक्रिया सांगायची आपल्याला, कारण ही वेदांतातली प्रक्रिया आहे. तुम्ही सगळे श्रोते ज्ञानी आहेत म्हणून सांगतो. माणसाच्या अंतःकरणावर कसं सुख आहे. आपलं अंतःकरण सध्या चंचल झालेलं आहे आणि आपल्याला वाटतं याच्यात असन त्याच्यात असन त्याच्यात असन, पण कुठंच भेटत नाही. पाणी जर चंचल असन तर चंद्राचं प्रतिबिंब पडत नाही, सूर्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडत नाही. आणि तेच जर पात्रातलं पाणी जर स्थिर झालं तर शुद्ध सूर्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये. तसं अंतःकरण जोपर्यंत प्रपंचामध्ये चंचल आहे तोपर्यंत सुख नाहीच भेटत. आणि जेव्हा आपलं हरिभजन आणि देवाच्या कृपेने सत्शास्त्र श्रवणाने अंतःकरण स्थिर होईल ना, लगेच सुख आहे. सुख विषयावर अवलंबूनच नाही. साप चुकीची कल्पना आहे. हे बेगडाच्या बाहुली आकर्षण असल्यामुळे आपण तिकडे धावतो. हे केवळ आपला पामरपणा, अज्ञानपणा आणि विषयासक्तपणा आहे. आणि हे सगळ्याला शक्य नाही महाराज. मनुष्यानाम सहस्रेषु हे कळतंय कोणाला? हजारात एखाद्या एखाद्या असणाऱ्या साधूला, एखाद्या अधिकाऱ्याला. कारण सगळ्यांचा अधिकार तेवढा नसतो. जरी अधिकार नसला तर संत आपल्याला समजावून सांगतात. जसं घर बांधायचं, आपलं अंतःकरण चंचल झालं, घर 6 महिन्यापासून तयारी, 8 महिन्याला नंतर घर तयार झालं, राहायला गेलो बरं वाटलं. ज्या दिवशी राहायला गेलो बरं वाटलं त्या दिवशी लगे समाधान वाटलं आपल्याला. का बरं समाधान वाटलं आणि अगोदर का वाटत नव्हतं? घर बांधायची कल्पना, आपलं घर जरा दुसऱ्यापेक्षा हलकं आहे, थोडं बांधायचं म्हटल्याबरोबर मनाने ध्यास घेतला, चंचल मन झालं आणि बांधूस तर काही समाधान वाटलं नाही. आणि बांधणं झाल्यानंतर अंतःकरण स्थिर झालं, बरं झालं बाबा. आणि अंतःकरण स्थिर झालं की समाधान वाटलं. आलं का लक्षात? समाधान वाटलं. घरावर नाही, अंतःकरण स्थिर झाल्यामुळे समाधान. पण बाहेर निघला आणि सहज दुसऱ्याचं आपल्या 3 मजल्यापेक्षा त्याचा 4था मजला चढल्याला पाहिला, लगेच थोडं दुःख वाटलं, जरा खेद वाटला. यार आपला आणखीन 4था चढलाच नाही. गेलं का ते सुख हरून आपलं. मग जर घरावरच सुख होतं तर सुख कायम राहायला पाहिजे होतं. घरावर नाही, ते अंतःकरणावर येते. शास्त्राची प्रक्रिया अशी आहे की ज्या दिवशी ज्या क्षणाला आपलं अंतःकरण स्थिर होईल त्या क्षणाला आपल्या आत्म्याचं भान होतं. त्याच्यामध्ये आत्म्याचं भान होणं म्हणजे सर्व सुखी. टाळीवाजा एकदा कळलं असलं. ही प्रक्रिया आहे महाराज. आत्म्याचं भान होणं म्हणजे सर्व सुखी. एखादा तरणा आणि त्या ठिकाणी सगळ्या गुणांनी युक्त असणारा, सगळं राज्य सोडून सगळं सोडून एखाद्या असणाऱ्या वृक्षाखाली जाऊन बसतो गौतम बुद्धासारखा आणि फक्त देवाचं ध्यान करतो, तर त्या ठिकाणी तो सर्व सुखी होतो, जगातला नंबर 1 सुखी होतो. का बरं? कारण त्याचं अंतःकरण स्थिर झालं ध्यानामध्ये. पार्था तो संन्यासी. जेव्हा मी माझी अशी आठवण विसरल्या जाईल, अंतःकरण स्थिर होईल, आत्म्याचं भान होईल, तो सुखी आहे. बाहेरच्या परिस्थितीवर काहीच अवलंबून नाही. म्हणून तुकोबारायाकडे गर्भ श्रीमंती होती तेव्हा महाराज दुःखी होते. 2 बायका होत्या. अहो आप्पाजी गुळवे यांची नंबर 1 एकुलती एक मुलगी जिजाबाई, ती तुकाराम महाराजांची पत्नी होती. व्यापार करत होते, पैसा येत होता, सावकारकी होती. चाकण प्रांतामध्ये पुणे जिल्ह्यात त्यांचं नाव होतं सावकार म्हणून, तुका शेठ. तेव्हा महाराज दुःखी होते. पण जेव्हा सगळं गेलं, दिवाळं निघलं, दुष्काळाने सगळं गेलं आणि महाराजांनी होतं नव्हतं ते बी वाटून टाकलं आणि देवाच्या नादी लागले आणि मग महाराज म्हणले आता खरं सर्व सुखी झालं. एक जण म्हणला, महाराज सगळं गेलं, तुम्ही सर्व सुखी म्हणता कारण तुमच्याकडे पाहिल्यानंतर नेहमी चेहरा तुमचा प्रसन्न वाटतो. कोट्यधीश माणसाकडे पाहिल्यानंतर असं वाटतं हे रडायला लागलं का म्हणून. लोक म्हणतात हे रोते क्यों. दुसरा म्हणतात वही सुरतही वैसी रोते नाही. कोट्यधीश रुपये आहेत ना, पैशाच्याच गादीवर झोपतो, गाडीत मागं पुढं सगळे पैसेच येत, तरी देखील चेहरा रळलेलाच आहे. कशामुळं? म्हणले कोट्यधीश आहे पण त्याला अब्जाधीश व्हायचंय आणखी, त्याच्यामुळं त्याची धाव पुढे आहे.
आणि म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या अशा पद्धतीनं असणार ज्ञानोबा म्हणतात, प्रपंचामध्ये सुख नाही, मी तुम्हाला सर्व सुखाचा अधिकारी करील. यही संस्पर्शजा भोगा दुःखयो नयेवते आद्यंतवंत कौंते नते शुरमते बुधाहा, म्हणजे सुज्ञ मनुष्य. ह्या संस्पर्शजा भोगा, या भोगामध्ये इंद्रिय आणि विषयाचा स्पर्श होऊन जो भोग मिळतो आपल्याला, आणि त्या भोगातून जे काही आनंद मिळतो, ह्या आनंदात तो रममान होत नाही, ह्या सुखात रममान होत नाही. त्याला माहिती आहे हे सुख क्षणिक आहे, दुःख रूप आहे, नाशिवंत आहे. नोहे नोहे, हे माझ्या आत्म्याचंच त्या ठिकाणी सुख आहे, परंतु विषयातून आलंय हे असं वाटतंय. आता हे नळ आहेत ना आपल्या प्रत्येकाच्या घरी नगरपालिकेचे, जेव्हा त्याला पाणी येतंय तेव्हा आपल्या घरचे त्या ठिकाणी, किंवा आपण म्हणतो नळाला पाणी आलं, नळाचं पाणी आलं. नळाचं पाणी म्हटल्यानंतर त्या ठिकाणी 1 तास त्याचं पाणी सुटण्याचा वेळ गेला की ते पाणी बंद होतं. नळ आहे का नाही तिथंच? नळ तिथंच आहे, पण पाणी आहे का? मग ते नळाचं पाणी होतं का? कुठून आलं ते? वा, टाकीतून आलं ते. टाकी. आणि टाकीत कुठून आलं? पैठणच्या धरणात. आणि धरणात कुठून आलं? गोदावरी. वर्षातून, म्हणजे वर्षाव झाला पाऊस. मेघातून आलं. मेघात कुठून आलं? ढगात कुठून आलं? समुद्रात. मग पाणी कुठलं? समुद्रात. तसं एखाद्या विषयातून सुख झालं असं आपल्याला वाटतं. आपल्याला वाटतं मुलापासून सुख झालं, बायकोपासून झालं, हे पैशापासून झालं. हा, ते नाही, ते इथलंच येते, तिथलं नाही ते. मग जर त्यांच्याच पासून झालं, मुलगा जोपर्यंत चांगला बोलतो बरं होतंय, आणि वाईलीन गेल्यावर मग कम दुःख होतंय. मुलगा तोच आहे ना, मुलापासून नाही, अनुकूल प्रतिकूल पासून त्या ठिकाणी ती झालेलं आहे. सुखाची कल ते आपलं सुख आहे, आपल्या आत्म्याचं सुख आहे ते. म्हणून हे ओळखायचं, पुढची व्यक्ती सुख आणि दुःख देत नाही, आपली अनुकूल प्रतिकूल परिस्थिती आपल्याला सुख आणि दुःख देते. त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, नाही का? ग्रामीण दृष्टांत पण अत्यंत सुंदर आहे कळण्याकरता. कुत्र्याने हाडूक घेतलं आणि ते फोडायला लागलं, फुटानच गेलं ते आता, आणि त्याच्यातून त्याला काही मिळाना गेलं, कारण ते हाडूकच होतं. आणि नंतर त्याचाच एक दात पडला, किंवा म्हणा त्या हाडकाचा एक तुकडा त्याच्या त्या हिरडीमध्ये घुसल्यानंतर रक्त निघलं, त्या हाडकाला लागलं. मग कुत्र खुश झालं. मी कुत्र्याचं सांगायला लागलो अन्न. ते खुश झालं, ते हाडकातलं लागलेलं रक्त चाटायला. वा, आता जमलं, आता जरा जमलं, आता रक्ताला सुरुवात झाली, आता यायला लागलं. आणि तसं तसं त्याच्याच हिरडीतून रक्त पडतंय आणि ते चाटतंय आणि त्याला बरं वाटतंय. माणसं बरंच वय झाल्यानंतर आता जरा बरं चाललंय, जरा प्रपंच बरा चाललाय, आता बरा चालला नाही, हे तुझंच येते, ते तिथून मिळत नाही. ते हाडातून रक्त येण्यात हाडात शक्तीच नाही महाराज. ती तसं विषयातून सुख भेटायला विषयामध्ये सुखच नाही. मी बोलतच नाही बरं. हे ज्ञानोबराय म्हणतात, मनोनी विषयी सुख आहे, हे बोलणेची सारिखे नोहे, तरी विद्युस्फुरन कान पाये जगा माझी. अरे विषयामध्ये सुख आहे हे बोलणंच खरं चुकीचं, किंवा सुखाचा भास होतो हे बोलण्यासारखंच आहे बरं का, नुसतं बोलण्यापुरतंच ते सुख आहे. ज्ञानोबराय म्हणतात, जैसे विद्युस्फुरन कान पाये जगामध्ये माझी. वीज चमकल्यानंतर उजेड पडत नाही का? उजेड पडतो, पण त्या उजेडामध्ये ज्ञानेश्वरी पारायण करता येते का? नाही. राजू शेठ कसे बर, ज्ञानेश्वरी पारायण करता येत नाही, मग पंगत जेव घालता येते का? नाही, पंगत जेव घालता येत नाही. मग कीर्तन ऐकता येते, करता येतं का? मग विजेच्या प्रकाशामध्ये काय करता येतं? रामेश्वर शेठ इथं नव्हते का तुम्ही? जाऊन आले कुठेतरी. वीज चमकली, प्रकाश पडला, आणि त्या उजेडामध्ये आपल्याला कोणता कार्यक्रम घेता येईल? वा, घेताच येऊ शकत नाही. उजेड नव्हता का? वा वा वा, वाजा तुमच्या करता टाळ. मग हेच ते, आणि तेच हे
ज्ञानोबा म्हणतात विद्युस्फुरण का न पाहे जगामध्ये. विद्युस्फुरण झाल्यानंतर विजेचा प्रकाश पडल्यानंतर प्रकाश चमकतो पण उपयोग होत नाही. तसं संसारातलं सुख चमकतंय पण कायमच टिकत नाही, उपयोग होत नाही. ज्ञानोबा म्हणतात सांगे वात वर्षा पाता धरे, आईसी आब्र छायाची जरी सरे, तरी तिळमाळिके धवळा रे करावी काही. ढगाच्या आडोशाला एखादा बसला आणि म्हणला आता घर बांधायची काही गरज नाही, वरून ढग आलेला आहे, सावली पडलेली आहे, ह्याच त्या असणाऱ्या ढगाच्या आडोशाला बसतो, याच्यापासून माझं आता संरक्षण होईल, मला पाऊस लागायचा नाही, थंडी वाजायची नाही, मला ऊन लागायचं नाही. शक्य आहे का? अहो ढगाची सावली आली आली म्हणताच निघून जाते. तसं विषयाचं सुख आहे महाराज. आलं आलं म्हणता, आलं म्हणायला ते परवडत नाही. ज्ञानोबा म्हणतात मनोनी विषय सुख बोली जे, ते नेनता गावाया जलपी जे, जैसे मौर कामनी जे विषकंदा ते. आता पुढची ओवी तर अत्यंत कठीण सांगितलेली आहे. विषकंदा ते म्हणून विशेषक जे बोली जे ना ते व्यर्थ बडबड करण्यासारखी आहे. एखादा म्हणतो माझ्यासारखं मी सुखी आहे, 4 सुना येतात आणि 4 पोरं येतं, हे आमक असं म्हणजे हे लय मोठा बडाई मारतो आणि नंतर 2-3 वर्षांनी भेटल्यावर म्हणतो काय हो लय चेहरा पाडा. काय नाही म्हणजे पोरं सुना कुठे गेल्या, वायली निघल्या त्या, तुम्ही आता चाललाय विचार अनाथ आश्रम मध्ये जायचं. ते नेनता का वाया जलपिजे. महाराज ज्ञानोबा म्हणले त्याला कळलं नाही आणि नेमतापणाने मोठेपणाने बढाया सांगितल्या आणि नंतर मात्र दीन अवस्था झाली. मग सुखच होतं तर दीन अवस्था का झाली? कारण ते नव्हतं हो, दिसण्यापुरतं होतं ते. सगळ्यांचं तसंच आहे. जैसे महुर कामनी जे विषकंदा ते, एखादा विषयाचा कंद आहे, विषांचं त्या ठिकाणी एखादा असणारा फळ आहे आणि त्याला गोड अमृताचं फळ म्हणून खाल्लं पण उपयोग नाही, कारण विषाचाच परिणाम होतो शेवटी. तुम्ही अमृत म्हणून खा नाहीतर काही म्हणून खा, पण ज्याचा जो परिणाम आहे तोच त्या ठिकाणी होणार आहे. ना तरी भौमा नाम मंगळू, रोहिणी ते मनते जळू, तैसा सुख परवादो बरळू विषय कोहा. नाहीतर म्हणले उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नाही का त्या झाळ्या दिसत आपल्याला, मुर्गजळ दिसतंय, माणसाला वाटतंय त्या ठिकाणी पाणी आहे, परंतु मृग जळ दिसे